संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबर परिसरातल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह एसआरपीएफची एक तुकडी तैनात केली आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्याने होत असलेल्या विधानाच्या नंतर सतर्क म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। संभाजीनगरमधली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरते। अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे असं त्यांनी म्हटलंय। तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नयेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सोलापुरातील अक्कलकोटमध्ये औरंगजेब प्रेमींना दणका दिलाय। सोशल मीडियावर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यात अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातल्या 13 जणांचा तर अक्कलकोटमधल्या एकाचा समावेश आहे। सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे। औरंगजेबाची कबर काढली पाहिजे असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। आमच्या राजाला छळणाऱ्याची कबर नको असंही शिरसाट यांनी म्हटलंय। शिवाजी महाराज सांगण्यासाठी औरंगजेब पाहिजे असं सांगणाऱ्या अंबादास दानवेंनी कबरीवर जाऊन नमाज पडावी अशी टीका शिरसाटांनी दानवेंवर केली आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले याच्याबाबत सुरेश धसांनी मोठं विधान केलं। खोक्याचं घर पाडण्यासाठी अतिघाई झाली, याबाबत जिल्हाधिकारी आणि वन विभागाला विचारणार असल्याची माहिती सुरेश धसांनी दिली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊसवर कारवाईनंतर वन विभाग ऍक्शन मोडवर आलाय। वन विभागाच्या जागेवर चारही बाजूने जेसीबीच्या सहाय्याने चर खोदले जात आहेत। पुन्हा होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असा ठराव आष्टी मतदारसंघातल्या ग्रामसभेत घेण्यात आला। आष्टी मतदारसंघात 7 वर्षांच्या नंतर ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। या ग्रामसभेला आमदार सुरेश धस यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकच्या खाटीक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केला। तर धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटीक समाजानं निषेध केला। त्याचबरोबर खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं या बैठकीत भूमिका घेतलेली आहे। मंत्री राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रामध्ये हलाल विरुद्ध झटका मटण हा वाद सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। अशातच सांगलीमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं जयंत पाटील आता काय बोलतात याकडे लक्ष लागलं। माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबियांवर निशाणा साधलाय। माळशिरस मतदारसंघात 110 वर्ष राहून जनतेची सेवा करणार असं उत्तर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना दिलं। आपण जास्त दिवस राहणार नाही, कधीही मॅनेज होऊ शकतो असा अपप्रचार विरोधक करतायत, मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं सातपुतेंनी म्हटलंय। फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरनं रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकरांमध्ये झुंजली आहे। सभासदांच्या नोंदीबाबत आक्षेप घेत रणजित नाईक निंबाळकर गटानं स्थगिती आणली आहे। तर ज्यांनी यावर्षीचे स्वतःच्या कारखान्याचे पैसे व्यवस्थित दिले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर बोलायला कसे लागलेत असा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावला आहे। एआय ऊस उत्पादनामध्ये चमत्कार करू शकतो, यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे। सर्व संस्थांनी एकत्र बसून राज्यभर एक कार्यक्रम हाती घ्यावा। पुढील 3 ते 4 वर्षात राज्यात ऊस पिकामध्ये क्रांतिकारी बदल होईल आणि देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे। सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एसटी परिवहन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। राज्यामध्ये एसटी विभागात उत्पन्न मिळवून देणारा सांगली आगार 4थ्या क्रमांकावर आहे। सांगली एसटी आगाराला 200 बसेसची आवश्यकता असताना केवळ 5 नव्या बसेस दिल्या आहेत। आणखी नव्या बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केली आहे। प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याचा निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। सोबतच केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण दिसत नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। एसटीच्या विद्युत बसचा पुरवठा कंपनीनं खंडित केला। हैदराबाद येथील
इव्हरी ट्रान्स या कंपनीनं 31 जानेवारीपर्यंत 1345 बस पुरवठा करणं अपेक्षित होतं. मात्र आतापर्यंत केवळ 220 बसेस उपलब्ध झाल्यात. त्यामुळे कंपनीला दिलेल्या निविदा रद्द करण्याचा इशारा महामंडळानं दिला आहे. राज्यातील 400 वर्षांपूर्वीच्या 6 कोटी कागदपत्रांचं डिजिटलायझेशन पूर्ण झालं. मुंबईमधील पुराभिलेख संचालनालयाकडनं हे काम पूर्ण करण्यात आलं. शिवकालीन, पेशवेकालीन, निजामकालीन असे एकूण 17 कोटी ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. अपात्र 11 अर्जदारांना म्हाडाकडनं अखेरची संधी दिली जाणार आहे. महिलेनं पैसे उधळल्याच्या प्रकरणानंतर या 11 जणांना संक्रमण शिबिरातली घरं देण्यासाठी सुनावणी होणार आहे. 21 मार्च रोजी ही अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबईतील वरळी पोलीस कॅम्पमधील इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात इथं दुर्घटना घडू नयेत याची काळजी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर हे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. मुंबई सेंट्रल एसटी आगारातील वाहतूक 17 मार्च पासून पूर्ववत होणार आहे. कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी मुंबई सेंट्रल आगार बंद होतं. त्यामुळे परळ, दादर आणि कुर्ला नेहरूनगर बस स्थानकात स्थलांतरित झालेल्या बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. होळीनंतर गावदेवीची पालखी मिरवणुकीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र माणगाव आणि टेंपाले या 2 ठिकाणी रस्त्यांचं काम अर्धवट राहिल्यानं 5 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 1.5 तासांचा कालावधी लागत होता. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं येत्या 3 महिन्यात अधिक गतीनं राबवली जाणार आहेत. तापमान कमी असल्यानं रात्रीच्या वेळी रस्त्यांची कामं केली जाणार आहेत. संबंधित अभियंत्यांनी या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे, अशा सूचना महापालिकेच्या आयुक्तांनी दिल्या. मुंबई मनपाकडनं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छता केली जाणार आहे. 17 ते 22 मार्च दरम्यान रात्री 10 ते सकाळी 6 वाजेदरम्यान स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तसे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. राज्याला लवकरच मुख्य माहिती आयुक्त मिळणार आहेत. माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त आणि अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय माहिती आयुक्त अशी 4 पदे रिक्त आहेत. त्यासाठी योग्य उमेदवारांचा शोध सुरू आहे. मुंबई महापालिकेनं राबवलेला मायक्रो सरफेसिंगचा प्रयोग यशस्वी ठरलाय. आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील हेच तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. मायक्रो सरफेसिंगमुळे वाहतुकीच्या वेळेतही रस्त्याचं काम करता येतं आणि काम झाल्यानंतर अवघ्या 2 तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला होतो. सातारा जिल्ह्यातील पाटणच्या ढेबेवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वृद्ध व्यक्तीला मराठीत न बोलता हिंदीतच संवाद साधण्यास बँक कर्मचाऱ्यांना भाग पाडले. याबाबत राहुल शेडगे यांनी एका व्हिडिओद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं योग्य आहे का, याबाबत आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 10वी-12वीच्या परीक्षांचा निकाल यंदा नेहमीपेक्षा लवकर लागणार असल्याची माहिती आहे. 15 मे पूर्वी दोन्ही वर्गांचा निकाल लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यंदा नेहमीपेक्षा 10 दिवस लवकर परीक्षा सुरू झाल्यानं निकालही काहीसा लवकरच लागणार असल्याचं समजतं. वाशिम जिल्ह्यात आरटीई अंतर्गत निवड झालेल्या 978 विद्यार्थ्यांपैकी 681 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे 297 जागा रिक्त राहिल्या असून आता प्रतीक्षा यादीकडे पालकांचं लक्ष लागून आहे. मुंबईतल्या तापमानात चढ उतार होत आहेत. मुंबईमधील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1-2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान मुंबईत पुढील काही दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, कल्याणमध्ये 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याचा फटका नागरिकांसह जनावरांनाही बसतोय. तर वातावरणातल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसते. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. मुंबई आग्रा महामार्गावर रोजच हजारोंच्या संख्येनं वाहनं ये-जा करत असतात. मात्र वाढलेल्या तापमानामुळे वाहतूक कमी झाल्याचे पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यात तापमान 40 अंशांवर गेलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा 20 मार्च पासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 अशी शाळांची वेळ असणार आहे. हा निर्णय खासगीसह जिल्हा परिषदेच्या शाळांना लागू असणार आहे.
मास्करांनी देखील रुमाल असेल. सोलापुरात मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय. कडक उन्हामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली आहे. होळीनंतर सोलापुरातील तापमान वाढीला सुरुवात झाली. येत्या काही दिवसात सोलापूरचं तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवलाय. वर्ध्यातलं तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, तर प्राण्यांना देखील पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी गावाकडे धाव घेत आहेत. मार्च महिन्यातच एप्रिलच्या तापमानाची सरासरी गाठली आहे. सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाकडनं अनोखी होळी साजरी केली जाते. धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो. या परंपरेनुसार रंगांची उधळण करत महिला पुरुषांना झोडपून काढतात. अशा प्रकारे गोसावी समाज बांधव अनोख्या पद्धतीने उत्साहामध्ये होळी साजरी करतात. मुंबईमधील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय. अंधेरी आणि देवनारमध्ये हवेची नोंद वाईट श्रेणीमध्ये झाली आहे. रायगडच्या वरंध घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली कोसळली आहे. बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झालेला आहे. यामध्ये काही प्रवासी जखमी झालेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.